उजवी. त्याला बी नाही म्हणत. बी कशाला म्हणतात? त्याच्या पुढे सगळे डोळे बघायचे, फक्त बघा तुमच्या डोळ्यात वरपर्यंत बघा. असं बघितलं बोला, बोलू नका, फक्त बघून घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचार. बघितले वरपर्यंत? बघा बघितले. वरचा कलर कसला आहे? मधला कलर कसला आहे? खालचा कलर? तीन प्रकार कलर. आणि तो जो डोळा आहे ते उसाचं बी आहे. डोळा आहे ते बी आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, तुम्हाला तुम्ही सगळी लेक्चर ऐकले असेल, हे तुम्हाला वेगळं ऐकायला तर हे जे डोळे खालच्या 3 कांड्या आणि वरच्या वाड्याच्या खालच्या 2 कांड्या अजिबात घ्यायचा. हा मधला पोर्शन घ्यायचा. किंमत लागते, काळीच लागतं ऊस लावायला. बी काढायचं काळीच लागतं. बरोबर आहे ना? जर हे तुम्ही असं बी लावलं, कसले असू द्या, 1 नंबर बी करा. बरोबर का शिंदे साहेब? बरोबर. त्यांनी बघितले डोळे सगळे काळे आहेत, ते उगवत नाही, गॅप पडतो. खालच्या मांजरा 4 कांड्या घेत नाही, वाड्यातल्या 3 कांड्या मी सोडतो दररोज. असं किती जण करतो? तुम्ही एकटे करता, त्यांच्यासाठी सांगतो. त्यामुळं परिसर चांगला असतो. तर बी पहिलं बघा, बियावर 35% उत्पन्न. कारण आपल्या निसर्ग जर कळला तर तुम्हाला शेती जर कळली असती ना, अहो शेंगदाण्याचा 1 दाणा पडला तर मुठभर शेंगा मिळते. ज्वारीचा 1 दाणा टाकला तर चिपटभर धान्य मिळतं. बरोबर आहे? मक्याचं बी किती टाकतं? मक्या एकरी किती लागतं? 7 किलो. 7 किलो. किती दाणे असते? 1 दाणा 250 ते 200 ग्रॅमचा बुट्टे तयार करतात, कणीस तयार करतात. बरोबर ना? कधी 12, 20, 25, 30 क्विंटल तुम्ही जसं करता त्याच्यावर एका दाण्याची ताकद बघायची, अशी एका डोळ्याची ताकद आहे. कांडी लांबडी निमडी काय बघा, डोळा कसा आहे. 750 किलो मध्ये एकराची लागण होते, पण तुम्हाला त्याच्यात भागत नाही. तुम्हाला 750 टन लागते लावायला. 750 किलो मध्ये. ही आजची गोष्ट नाही, 25 वर्षापूर्वी केली आता. पण पहिला प्राणी आहे भारतातला मी की आपण 100 टन उत्पन्न कसं घ्यायचं हे राजाराम बापू जात. हे कधी म्हणजे ते भाष्य करत नाही, पण 100 टन निघतं का नाही हे त्या 25 वर्षापूर्वी दाखवून दिलं. त्यामुळे पहिला काम आपलं बी कसं निवडत मला सांग. 1 डोळ्याचं लावा, 2 डोळ्याचं रोपं लावता. त्यांनी रोपं आणली. त्यांनी त्याचा राग मानला का? तुम्ही कारखान्यावर रोपं आणले, काय काय बघितलं? काहीच बघितलं नाही सर. ऑर्डर एवढंच मला पाहिजे, मला एवढंच पाहिजे. आपण रोपं आणल्यानंतर ठीक आहे, त्यांनी ऑर्डर दिली, कारखाना विश्वास ठेवून मान्य. पण जेव्हा प्रायव्हेट म्हणणार, कारण इतका रोपांचा सोळसोळ तुम्हाला इथं कमी आहे. तुम्ही जर सांगली कोल्हापूरला गेला तर चुलीजवळ गॅसच्या शेगडीजवळ रोपं तयार करतात बघा कधी. आणि ती रोपं मग लागण, खोडवा, नेडवा काय काय बघत, काही बघत. ते आपण आणतो रोपं लई चांगली म्हणून. तर रोपं कशी पाहिजे तुम्हाला? 25 ते 35 दिवसाचं रोप असावं, व्हरायटीनुसार. 25 ते 35 दिवस. त्या रोपाला 3.5 पानं बाहेर आलेली असावी. 25 ते 35 म्हणजे किती आठवडे झाले? 5 ते 7. 25 ते 35 दिवस म्हणजे महिना झाला. महिन्यामध्ये 4च आठवडे असते. आणि मी तुम्हाला सांगितलं की 3.5 पानं म्हणजे प्रत्येक आठवड्याला 1 पान बाहेर. एक पहिलंही बघ. दुसरं कपातनं रोप बाहेर काढलं की पहिलं फिरवून बघायचं की ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या पांढऱ्या आहेत का. त्या मुळ्या जर काळ्या पडल्या असेल किंवा डाग कुठं पडला असेल, जेव्हा गाठ असेल तर त्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते कोकोपीट म्हणून इन्फेक्शन होतं. तिसरी गोष्ट, जिथं कांडीवरच्या डोळ्यात जिथं कोंब बाहेर येतो, जो कोंब आणि कांडी जिथं जुळलेली तिथं गाठ आहे का बघा. ती गाठ म्हणजे फुटव्यासाठी गाठ आहे. मी गेले 20-25 वर्ष कधी जेटा नाही काढायला लागला. जेटा काढायला लावणं किंवा जेटा काढता याचा अर्थ तुम्हाला ऊसाची शेती जमत. जेटा काढणं म्हणजे पित्या बाळाला आईपासून दूर करणं. कारण ही चेन आहे. कारण प्रत्येक जो फुटवा येतो त्याला वेगळा डोळा असतो, त्या वेगळ्या
जसं आलं असतं ना, आलं किंवा हळदीचा गड्डा असतो तसा असतो. त्यामुळं ते रोप घेताना पहिलीला गाठ आहे का, तर आम्ही काही बघत नाही, फक्त वर्ण चकाचक दिसले आंबाले काय दादाचा कारखाना आहे, एक नंबर असणं. रोपाच्या बाबतीत लक्षात, रोप लावताना किंवा कांडी लावतो आम्ही बेने प्रक्रिया कधी करत, ना मकेला बेने प्रक्रिया करत, ना मुगाला बेने प्रक्रिया करत, ना उडदाला करत, ना सोयाबीनला करत, ना ज्वारीला करत. 5 मिनिटाचं काम आहे, 5 मिनिटाचं ज्वारी. जे काही तुमचं कडधान्य धान्याचे बी आहे ते बी एका ह्याच्यात घ्या, त्यात काय रायझोबियम काय असेल ते टाका, फक्त असं 5 मिनिटाचं काम. उसाचे टिपर बरोबर किती वेळ लागतो, लेबर करत नाही सांग. त्याला शेणखत घातले चांगलं कुजलेलं, ते चांगलं कार्बोशील 1100-1200 रुपयाचं घातलंय आणि वर्ण बुरशीनाशक घालतंय. किती भारी काम आहे. सांगणारे सुद्धा कसे सांगतात, घेणारे सुद्धा कसे घेतात काय माहिती. पण पहिलं जर समजा तिथं जैविक बुरशीनाशकाचं तुम्ही आळवणी करा, पाहिजे ट्रीटमेंट करा. जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा आहे, सिडोमोनस आहे, एसिलोमायसिस आहे, बीव्हीएम आहे, बिव्हिरिया वर्टिशिलम मेटारेशियम, हे ज्या काही तुम्हाला आतल्या किडी असतील व्यवस्थितपणे मारून सुद्धा 10 मिनिटाचं काम. ड्रीप असेल तर काही प्रश्न नाही, पण बेने प्रक्रिया केल्याशिवाय कुठलंही पीक करायचं शुद्धच लागलं. आलं लक्षात. त्यानंतर तुमचा महत्वाचा विषय, सॉरी, ज्या व्हरायटी आहे त्या व्हरायटी तुमच्याकडे 265 चांगली आहे. 265 मध्ये बोरांची कमतरता, जसं मी तुम्हाला दाखवलं की बोरांची कमतरता पानाला स्वरूप द्या पडत, म्हणजे बोरांची कमतरता पडल्यामध्ये क्लोरोसिस सुद्धा आला. बोरान हा असा थोडं सांगतो, तर आपल्याला व्हरायटी 265 चांगले, 86-032 तर एक नंबर आहे. आता जे पाडेगावच्या व्हरायटी नवीन आले त्या पीडीएन नावात 15-012, फुटवा कमी 13-007, ऊस बारीक आहे, फुटवा जास्त आहे. 15-012 जाताना बघायचं दोन्ही व्हरायटी. त्यानंतर 15-006 मोठा ऊस आहे, शेतकऱ्याला पाहिजे असं पान मोठं पाहिजे, झाड ऊस पाहिजे, काय उपयोग नसेल. ऊसामध्ये गेल्यानंतर शक्यतो काय बघायचं तर व्हरायटी, कांडे कशा पडत आहेत, त्यानंतर पानाची रचना कशी आहे, जिथं पानं ड्रुपिंग झालेली अशी पानं रुंद आहेत ती व्हरायटी रोगाला 101% बळी पडते. जिथं पानं इरेक्ट आहेत, पानं मिडियम साईजची आहेत, ती व्हरायटी चांगली आहे. कलर तिचा पांढरा आहे का लाल आहे का काळा आहे, त्याचा वॅक्स आहे का बघा, त्याचं प्रोटेक्शन असतं. फुटव्यांची संख्या आपल्या शेतामध्ये का कमी आली ह्याचा मागं जाऊन विचार करा, मी तुम्हाला फुटवण देईन. कारण एक व्हरायटी काढायसाठी साधारणपणे 10 ते 12 वर्ष लागतात, पण तुम्ही 12 आठवड्यामध्ये तिचे पाक वाटलं टाकता. चूक नाही, मी खरं आहे ते बोलतोय, पण मी खरंच बोलणार, कारण जोपर्यंत मी खरं बोलत नाही तोपर्यंत आपल्यात फरक पडत. अशा पद्धतीने तुम्ही या व्हरायटी लावू शकता, काय अडचण नाही. शक्यतो व्हरायटी आणताना जिथं रोपं आणले किंवा आणले त्याची खात्री करा, कारण शेतकरी शेतकऱ्याला फसवायला निघाले. 25-25, 50-50, 150-150 रुपयाला ऊस विकणारे शेतकरी आहेत, आणि आमचा शेतकरी घेतो सुद्धा, आणि परत म्हणतो शेती परवडत नाही. कशी परवडत? केळीची रोपं 19 रुपयाला रेग्युलर मिळतात, पण ब्लॅक न 30 रुपयाला घेत. आता काय त्याला सोनं लागणार आहे? पण थांबला महिन्यावर काय बिघडते? अजून 4 महिने लावायला अवकाश आहे, पण 30 रुपयाने घेत. ही चूक आहे का बरोबर आहे? मला चूक आहे. तोपर्यंत 4 महिने शेत तयार करणं काय अडचण नाही. म्हणताय ना जानेवारीत म्हणा, ठीक आहे जानेवारीत लाव, काय अडचण. तर या व्हरायटीच्या बाबतीमध्ये ज्या शिफारशीत व्हरायटी त्या लावण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सगळ्यात आवडीचा तुमचा विषय रासायनिक खत. कारण कुठेही गेला काही बघायला तर 2च व्हरायटी, कुठेला खताचा डोस काय लगेच तिथं फोटो बिटो काढून घेऊन लगेच तयार, काही गरज नाही. रासायनिक खतं वापरताना काय गोष्टीची पथ्य पाळले तुम्हाला सांगतो, आणि ती पथ्य न पाळल्यामुळं आज आपल्या जवळजवळ 85% जमिनी खराब. 85% जमिनी खराब. तर पहिली गोष्ट
आपल्या गावामध्ये एक पद्धत असते की डीएपी खत चांगलं, किंवा पारावर किंवा पानपट्टीत गुटखा खाणार बोलला त्याचं डीएपीच वापरणार. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे मगाशी तुम्हाला आमच्याकडे असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपल्या शेतात चुनकड किती आहे, आपलं रान किती काळं आहे, आपल्या शेतामध्ये किती मोरुम आहे, किती खोली आहे, ह्याचा विचार करून खताचा वापर करावा लागतो. एका प्रकारचं खत कधी वापरा तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी दुपार आठवडा 2 आठवडे 3 आठवडे महिनाभर खाता का? भाकरी 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 जामखेडची ज्वारी चांगली आहे म्हणून खाता नाही का? बरोबर ना समजा. तसं कधी आपण खत वापरताना एक प्रकारचं खत वापरायचं. समजा एकदा पहिला सुपर फॉस्फेट दिला, दुसरा 10-20 द्या, तिसरा डीएपी द्या, चौथा 12-32-16 किंवा पहिला 12-32-16 दिला, नंतर 15-15 दिला, परत 19 असा बदल का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण जे सुपर फॉस्फेट टाकतो त्याच्या पोत्यावर किती लिहिलेलं असतं? कुठे गेले? युरियाच्या बाहेर. युरियाचं आपलं ते पाट आहे, युरिया सगळं 300 रुपये द्या, टाकलं गेलं लगेच प्रॉब्लेमच नाही. तर सुपर फॉस्फेटच्या पोत्यावर 16% लिहिलेलं असतं. 100 किलो जर समजा तुम्ही सुपर फॉस्फेट घेतलं त्यात तुम्हाला 16 किलो फॉस्फेट मिळतं. राहिलेलं 84 काय? 1846. 18 + 46 केलं किती आलं? 1846 काय ते 54 आलं, 64 आलं. राहिलं 36% काय माहिती. युरियामध्ये 46% युरिया राहिलेलं माहिती. म्हणजे हे जे फिलर आहे ते किंवा कॅरियर आहे ते हे आम्ही गेली 50 वर्ष आमच्या शेतामध्ये घालून 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 आम्ही काय केली? माती घट्ट करून त्याचं विघटन करण्यासाठी कुठलं मिथेन गॅस आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होतो आणि चोकअप झाल्यामुळे होतो. त्या मिथेनचे बॅक्टेरिया आपल्या शेतामध्ये कमी झाले. यासाठी हे डोसेस तुम्ही बदला. दुसरी गोष्ट, खत देताना आम्ही उघड्यावर टाकतो. तुम्ही खत देता, टाकता का घालता? प्रामाणिक आहे. कुत्र्याला जर भाकरी टाकली, जर आपण जेवताना कुत्र्याला जर भाकरी टाकली तर ते तिथं घेतं दुसरीकडे जाऊन खात. पण जर समजा कुत्र्याला जर भाकरी घातली ते तिथं बसून करून घाल. कुत्र्याला जर भाकरी दिली किंवा तिथंच घातली पण टाकली तर ती उचलून जात. त्यामुळे सगळं तुमचं उचलून जाते. 30-40 स्थानावर खेळताय तुम्ही, त्यामुळे सोसायटी भागत नाही. त्यामुळे सोसायटी भागत. तर खत देताना नेहमी त्या बुडक्याच्या मुळाच्या सानिध्यात माती ऍड करायची. खत देण्यापूर्वी कुठल्याही शेणखतामध्ये, कंपोस्ट खतामध्ये किंवा कार्बोसिल मध्ये मिक्स करा. विदाऊट शेणखत टाकायचं नाही. किती जणांनी युरिया आता वापरलाय? मकेला वापरला असेल युरिया? अजून नाही. आता वापरणार? वापरणारच नाही. डीपी टाकलाय 10-20 टाकलं आहे ना. मकेचं पीक किती दिवसात आहे? 4 महिने. नक्की. कनिष्ठ किती दिवसात तयार होतं? 2.5 महिने. 2.5 महिन्यामध्ये सगळं पुष्टी करावं लागतं. 2.5 महिन्याचे 65 दिवस झाले, 70 दिवस झाले. 70 दिवसामध्ये ते खत लागलं. आणि हे खत लागायचं असेल तर तुम्हाला ते खत जे रासायनिक खत टाकलं ते शेणखतामध्ये, कंपोस्ट खतामध्ये, कार्बोसिल मध्ये मिक्स करून टाकलं. सोयाबीनला लोक आपल्याकडे पेरतात, 0 उपयोग. सोयाबीनचं पीक 3, 3.5, 4 महिने, त्यातले 2 महिन्यात फुलं लागतात. शेंगा ऑटोमॅटिक भरायला लागायला सुरू होती. त्या अगोदर त्याची पानं फुटल्या, त्याला अगोदर फांद्या फुटल्या पाहिजे, अगोदर त्याला पानं आली पाहिजे, फांद्या फुटल्या पाहिजे, भरपूर शेंगा फुल लागले पाहिजे. ही क्रिया कधी होती? तर त्या फॉस्फरस अवेलेबल झाला तर. तुमची माती जर चांगली असेल शेतातली तर साधारण 1-1.5 महिन्यामध्ये ते खत लागतं. मस्त खत टाकायचं बा. दुसरं काय नाही. इकडे दुकानची ह्या उदारी वाढली की दुसरं दुकान बघायचं, दुसरं बघितलं की तिसरं बघायचं. ही परिस्थिती आहे. ही ह्याच्यामुळे आहे. तर आता काही लोक बघा युरिया वापरलं तरी तुम्ही नाही म्हणून सांगणार, कारण पण खरं बोललं पाहिजे. युरिया वापरताना एक लक्षात ठेवा, युरिया इतकं खतरनाक खत कुठलंच नाही.
आमच्या शेतकऱ्याची इतकं भारी पडलंय पचनी की बास, काही नसेल की युरिया नामाने सल्फेट हाच दोष. तर ते युरिया वापरताना कधीही लक्षात ठेवा, कुठल्याही पिकाला एक पोते युरिया टाकू नका. तुम्ही एक पोतं का टाकता त्याचं कारण मग थोडं साहेबांनी सांगितलं, एक पोतं नाही टाक, अर्ध पोतं एकरी वापरायचं. आणि ते अर्ध पोतं एकरी वापरताना तुम्ही चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये, गांडूळ खतामध्ये, प्रेसमडमध्ये किंवा कार्बोशिनमध्ये 10-15 किलो कार्बोशिन घ्या किंवा शेणखत घ्या, किंवा काही नसेल तर झाडाखालची माती घ्या, त्या मातीमध्ये मिक्स करा, त्याला कोटिंग होतं. तुम्ही ज्या मोकळा युरिया टाकायला जातो तेव्हा 40% युरिया जेव्हा हवेच्या संपर्कात येतो त्यातलं 40% गॅस निघून जातो, नायट्रोजन. टाकल्या 20% निघून जातो, लागच तो राहिला किती 20%. म्हणून तुम्ही एक पोतं टाकता. युरियाला सबसिडी आहे म्हणून तुम्हाला बरं वाटतं. मी आफ्रिकेमध्ये असताना आम्ही युरियाचं पोतं आम्हाला 2200 रुपयाला मिळतं. 2013ची गोष्ट. तुम्हाला ते सबसिडी 300, पण युरिया टाकल्यानंतर त्याचं गॅसिफिकेशन होतं. गॅसिफिकेशन झाल्यानंतर मागे लगेच कुठले ना कुठले कीड किंवा रोग येतो, म्हणून त्याला कोटिंग करून अलग अलग अर्ध पोतं टाकतो. कुठलंही खत टाका, दाणेदार खत टाकताना ते सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून टाका. आलं लक्षात. साधारणपणे आता तुम्ही लागण करणार. आता हे NPK आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, हे इसेन्शियल म्हणजे गरजेचं आहे. पण ही सिलिका जी आहे, हे आपल्या मातीमध्ये सिलिकाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. पण आपण वारंवार 100, 150, 125 वर्ष शेती करतो, 3000 वर्षाचा आपल्याला इतिहास आहे शेतीचा. तर ह्याच्यामध्ये जे सिलिका आहे, ही सिलिका इसेन्शियल आहे. ही सिलिका काय करतं, मग तिने थोडक्यामध्ये सांगितलं की फॉस्फरस तुम्हाला उपलब्ध करून दिलं. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो की कुठल्याही वनस्पतीचे स्ट्रक्चर बांधतो, जसं आपण घर बांधताना पिलर घालतो, त्यापासून विटाची भिंत बांधतो, हे आपलं घर तयार. तसं हे जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे मुळं आली पाहिजे ती, कांडी आली पाहिजे ती, परत पानं आली पाहिजे ती, हे स्ट्रक्चर तयार करण्यासाठी 6 घटकाची गरज असते. आणि हे 6 घटक त्याचा जन्म झाल्यापासून तोडेपर्यंत उपयोगाला लागतात. NPK, मॅग्नेशियम, फेरस, सिलिका आणि कॅल्शियम. हे जर नसेल तर तुमचं ते पीक आहे ते अळमढळमच करतं. आणि हेच आपण करत. पण बेसल मध्ये वापरताना काही लोक काय करतात, नुसता युरिया टाकतात, काही लोक नुसतं सुपर फॉस्फेट टाकतात, काही लोक नुसते NPK टाकतात. तुम्हाला नुसती भाकरी खायला दिली तर, नुसती भाकरी खायला दिली तर त्याला काय होतं, नुसतं कालवण प्यायला दिलं तर हा फरक. एक कालवणात आपल्याला ताट समोर आल्यानंतर कालवणात हात घालणार, बरोबर ना. आपल्याला मेंदू सांगतो भाकरीचा तुकडा मोड, त्या भाजीत घाला मग. तसा मातीमध्ये पहिला जो बोरॉन आहे तो थोडाफार, जिथं पाऊस कमी पडतो, आता इथं जास्त पाऊस पडला त्यामुळे बोरॉनची, जिथं पाऊस कमी पडतो जास्त कालावधीसाठी जर जादा पाऊस झाला तर त्या बोरॉनची कमतरता. लक्षात ठेवा, बोरॉनची कमतरता कधी येते, बोरॉन फार कमी लागतं, भयंकर कमी लागतं. म्हणजे कमतरता जादा पाऊस पडला किंवा कमी पाऊस पडला तर हे बोरॉन काय करतं, सिलिकाला ऍक्टिव्हेट करतं माती. सिलिका ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मातीतला कॅल्शियम मोकळा होतो. कॅल्शियम सिलिकेट ह्याच्यातच असतं. कॅल्शियम मोकळा झाला तिथं नायट्रोजनला घेऊन वर जात. मी युरियाला तसं नाही वर जात, नायट्रोजनला वर घेऊन जात. मग त्यानंतर अॅमिनो ऍसिड हे ते सगळं फॉस्फरसची सगळी क्रिया चालू होते. आणि ही सगळी क्रिया चालू झाल्यानंतर त्याला हे होतं. अशा प्रकारे मातीत क्रिया चालते. म्हणून आपण बेसल डोस टाकताना लोकांची काय धारणा असते, अजून कुठे त्याला मुळ्या फुटले, ते अजून कुठं काय झालंय म्हणून आपण ते एखादं दुसरं कट टाकून मोकळं होतं. पण जर समजा NPK बरोबर मॅग्नेशियम सल्फेट आणि जर सिलिका बॅलन्सिंग करते, फॉस्फरस उपलब्ध करून देते, पोटॅश उपलब्ध करून देते, कॅल्शियम उपलब्ध करून देते, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे मायक्रोब आहेत, जे मायक्रोब म्हणजे जीवाणू आहेत, या जीवाणूंना चांगलं वातावरण तयार करण्याचं, कारण जीवाणू जगण्यासाठी हवं लागतं. हे
4 घटक असण्याची गरज आहे. आपण टाकतो 1 नाही तर 2. लक्षात. तर आपल्या सिलिका वापरली पाहिजे, NPK वापरलं पाहिजे, त्याला मॅग्नेशियम सल्फेट. यांचं मॅग्नेशियम सल्फेट आणलं का? 1 नंबर आहे. मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ना ते आम्ही स्पेशल ग्रेड बनवून घेतो. 1 नंबर आहे. मी मुद्दाम सांगत नाही. 1 नंबर मॅग्नेशियम सल्फेट. हे जर 5 घटक 4 घटक तुम्ही एकत्र टाकले तर उगवून 1 नंबर. असा जर समजा डोस टाकला, 3ऱ्या दिवशी कांडीला मुळी फुटली पाहिजे, 7व्या दिवशी कोंब बाहेर आला पाहिजे आणि 15व्या दिवशी फुटवा चालू झाला. आपलं सगळं उलट होतं. का? तर ह्याच्यामुळे आलेल्या मुळीला रेडीमेड फूड पाहिजे. रेडीमेड फूड. मग आपण जर समजा सुपर फॉस्फेट ती 1.5 महिन्याने जर फॉस्फेट मध्ये येणार असेल आपल्याला त्याचा उपयोग आहे. यासाठी या गोष्टी लक्षात. वायपळ खर्च करायची कारण आपण 100 टनाची योजना केली. मला आश्चर्य वाटतं 100 टनामध्ये आपण 38,000 रुपयामध्ये 100 टन जाऊ. 38,000. तुमचा 38,000 कशाला खर्च होतो ते बघा. हा बरं. खत रासायनिक खतं देताना त्यात सगळ्याचा अंतर होता. समजा त्यांना लागण करायचं. आता तुम्हाला लागण करायचं. येणाऱ्या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये लागण करणार आहे. मग तुम्ही खोडवर ठेवणार. साधारणपणे डोस कसा असावा तुम्हाला सांगतो. युरिया किंवा अमोनियम सल्फेट. काळी माती असेल किंवा मुरमाड माती असेल तिथं अमोनियम सल्फेट वापरा. कारण मुरमाड मातीतनं युरिया लगेच निचरा होऊन जातो. काळी माती असेल तर लवकर होत नाही. काळी मातीचा पीएच जास्त असतो. तो पीएच मेंटेन करण्यासाठी थोडी थंड असते, तिला थोडी गरम करण्यासाठी अमोनियम सल्फेट मधला सल्फर उपयोगात येतो. अमोनियम सल्फेट 1 पोतं टाकायचं नाही. डोस लिहून घ्या कसं टाकायचं तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट 12 किलो. मॅग्नेशियम सल्फेट 12 किलो 25 किलोचं पोतं असेल ते पण अर्ध घ्यायचं. त्या मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यानंतर दुसरं घ्यायचं सुपर फॉस्फेट. आरामात होते. 1 पोतं सिलिका आणि 1 पोतं कार्बोसिल मिक्स करा. डोस तुम्ही कॅल्क्युलेट करा किती. सुपर फॉस्फेटचे 1200 रुपये. अमोनियम सल्फेट कितीला आहे? 1 पोतं 24. फॉस्फरस जास्त पडला का नाही? DAP मध्ये पण गेला आणि 24 मधून गेला. पोटॅश सिलिका कॅल्शियम लक्षात ठेवा. मॅग्नेशियम सल्फेट हे पूर्णपणे उसाला उत्पन्न वाढवण्याची, चव वाढवण्याचा, कलर वाढवण्याचं काम करतात. त्यांनी मग सांगितलं नाही की आपला ऊस पोकळ पडणं, ऊसामध्ये दसी येणं, ऊसामध्ये तुरा येणं, पाण्याचं बॅलन्सिंग करायचं काम फक्त सिलिका आणि पोटॅश करतं. आणि पाण्याचं बॅलन्सिंग झाल्यानंतर दशी पडत नाही, पोकळ पडत नाही, तुरा कमी येतो किंवा तुरा निघण्याचा कालावधी बदलतो. पण तुम्ही जर युरिया आणि अमोनियम सल्फेट आहे म्हणून करता, बाकी काय नाही. दुकानात उधार मिळतं, गावात पत चांगली राहते, कर्ज मिळतं, कारखान्यात ऊस जातं म्हणून सांगायला बरं असतं. मजा घ्यायची शेती. शेती मजा म्हणून करायची. त्याची सांगलं सुखच नाही कुठं, सुखच नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला डोस टाकला पाहिजे. ही जी सिलिका आहे, सिलिका, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम हे युरियापेक्षा याच्यापेक्षा फार इम्पॉर्टंट पिकामध्ये ऊसासारखं. कारण ऊसाचं पीक ते इतकं कोडगं आहे. कधी कधी आपण म्हणतो ना तुला काय कळतं, तुझ्यापेक्षा 2 पावसाळे जास्त काढले. तसं ऊसात 3 हंगाम बघतं. कुठलं पीक 3 हंगाम बघत नाही. ऊसाचं पीक 3 हंगाम, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि जर आडसायला लावला तर 2 पावसाळा घातले, 2 पावसाळा घातले. त्यामुळे किती कोडगं पीक असेल बघा. त्यामुळे त्याला ही जी खत आहे त्या खताबरोबर दुसरा एक महत्वाचा आहे. जसं मी सेंद्रिय खतात सांगितलं, तसं रासायनिक खतात सांगितलं, तर जैविकचा वापर करा, जीवाणू खतांचा वापर करा. कारण या आपल्या एका एकरामध्ये जर आपण जीवाणू जर बघितले तर 10 वर 17 शून्य असतात. काय म्हणतायत मला माहित नाही. 10 वर 17 शून्य एवढे जीवाणू असतात. ह्याचा उलटा अर्थ तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे बैल लहान आहे, तुम्ही जर खरसुंडी बिरसुंडी भागात गेला तर बैल मोठी असतात, है ना? बरोबर ना? बारामती भागात बैल मोठे असतात. हत्ती बघितलाय, गवा बघितलाय, म्हैस बघितली, म्हैस, हत्ती बघितलाय.
एका हत्तीच्या वजना इतकी जीवाणू आपल्या मातीमध्ये असतात. एका हत्तीचं वजन साधारणपणे 1 ते 1.5 टन असतं. आणि ती संख्या जर झाली तर 10 वर 17 शून्य मांडून बघा जमतंय. एवढे जीवाणू असतात. ॲझोटोबॅक्टर, ॲसिडोबॅक्टर, रायझोबियम, ॲझोस्पिरिलम, पीएसबी, केएसबी, केएमबी, झिंक सोल्युबल बॅक्टेरिया, फेरस ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा, सिडोमोनस, ॲसिलोमायसिस, ब्युएरिया, मेटारायझियम, व्हर्टिसिलियम, अशा मिथेनचा अशा अनेक प्रकारचे जीव. आणि हे जीवाणू जर मातीमध्ये जर असतील आणि तुम्ही जर संतुलित खतं दिली असतील, सिलिकाचा चांगला वापर केला असेल, कार्बोसिलचा चांगला वापर केला तर हे जीवाणूची संख्या एवढी मोठी होते. मी आता तुम्हाला म्हणजे एकदा डान्स करा, तुम्ही सगळे डान्स करावं किंवा माती सगळे हादरत, व्हायब्रेशन तयार होईल. आणि ते व्हायब्रेशन जर एवढे जीवाणूची संख्या जर असेल आणि ते व्हायब्रेशन जर झालं तर मातीमध्ये हवाच हवा रस्ता मिळतो त्याला मुळाला व्हायब्रेशन. तुमच्या मेहनतीने नाही वायू, मातीतल्या जीवाणूमुळे पोकळी निर्माण, मातीच्या जीवाणूमुळे हिमस वाढतो. त्याचं अन्न कार्बन आहे. ते कार्बन तयार करायला सेंद्रिय खत घालवायचं. कुठलंही रासायनिक खत कार्बन वाढवत नाही. ना युरिया, ना डीएपी, ना दास किती चांगल्या प्रकारचे खत असत नाही. सिलिक वापरा, शेणखत वापरा किंवा कार्बोसिल वापरा, तोपर्यंत मातीची भौतिक सुपीकता सुद्धा नसते. तुमचं पचन चांगल्या झाल्यानंतर तुमची हाडं आणि मसल मजबूत होतात. लक्षात. आणि त्यामुळे मग मी सांगेन तुम्हाला वाळव्यामध्ये जे 35% जमीन अजून सुद्धा चालू आहे. 6 महिने वेटिंग असेल. तो आम्ही तेव्हा दादा म्हणले काय आमच्याकडे ते जयेंद्र सगळं बंद पडले, तिथे इंडोर गेमचं उद्घाटन करायसाठी दादा आले. आणि मी जयेंद्र पाटलांना सांगितलं की पाटील साहेब आपल्याला दादांना तिथे न्यायचं. म्हणजे त्यांना तुम्ही मागच्या वेळी ते असं म्हणत आपण आता एक्सपान्शन केले त्यांना दाखवायचं आहे. तोच प्रोजेक्ट 2 साली बायोपटाची लिक्विडची लॅब पहिली तिथे काढली. पहिलं महाराष्ट्रातलं कंपोस्ट बॅगिंग आपण तिथे केलेलं. त्यावेळी त्यांच्या जमिनी आता टिकल्या. लक्षात. मातीचा मेंटेनन्स कुठं असतो अलग लक्षात. कॉम्पोनंट आहे. ऊस एक कॉम्पोनंट आहे, म्हणजे सॉरी खत हे कॉम्पोनंट एक घटक आहे. पण तो वापरायचा कसा ते कळलं पाहिजे. आणि असे काही शेतकरी की ड्रीप वर्षभर कुठलेही पाठ पाडण्यात लागण सुद्धा नाही काय निव्वळ ड्रीप. आता तुम्ही म्हणा ड्रीप आत्ताच चालत असत नाही. एकदा अजित दादा इथं उरळीला एक प्लॉट भोसल्यांचा, तिथं खास भेट द्यायला लागली. तिथं त्याने केळीच्या प्लॉट मध्ये फिरल्यानंतर त्याचा दादा किती स्वच्छतेची आहे तुम्हाला माहिती आहे. पायाला मातीच लागली नाही. पायाला माती लागली नाही तिथं पीक तर हिरवगार सगळं. तिथं आम्ही बसल्यानंतर मला त्यांनी विचारलं कसं काय ऑटोमेशन केलं. त्या प्रोग्राम जो केला त्या प्रोग्राम 1.5-2 तासाचा, त्याच्या पुढे पाणी जातच नाही. रासायनिक, सेंद्रिय आणि 3रा-4था प्रकार पाणी. डॉक्टर साहेब आपण पाणी का पितो? बॉडी आपली डिहायड्रेट होणं म्हणून पाण्याची गरज. डिहायड्रेशन म्हणजे आपलं पाणी गेलं म्हणून बनवावं लागतं. जे फॉस्फेट तुम्ही सुपर फॉस्फेट टाकलं त्या फॉस्फेट मध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला ऑक्सिजनची गरज असते. मुळं श्वास करतात त्याला ऑक्सिजनची गरज असते. आणि आम्ही पाणी देतो. पाणी देताना एकच पथ्य पाळा. ज्यांचं पाठ पाणी आहे आणि त्या पाठला जो पाण्याच्या पाळ्या त्या पाळ्यातलं अंतर वाढवा. अंतर कसं वाढवायचं? लाईट असेल तर अंतर नाही वाढवायचं. आमची तुम्ही पाणी देता ज्या पाण्यामध्ये एका वर्षामध्ये साधारणपणे आपण 8 टन क्षार घालतो. मात्र कुठलंही पाणी चांगलं नाही. तर काल आम्ही मातीचं पाणी टेस्ट केलंय ना, 8 pH होता. काय 200 लिटर पाण्यामध्ये आणि त्या पाण्याचा pH जर 8 असेल काय उपयोग आहे? परत म्हणे स्वराज साहेब तुमच्या प्रॉडक्ट मला रिझल्ट काय नाही येणारच नाही. पाणी देताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत आपल्या शेतामध्ये सरीमध्ये भडळ पडत नाही, भडळ म्हणतो ना, चिरणं,
काय म्हणतात हा? बगळी पडणं. हा, आमच्याकडे त्याला भडळ म्हणतात. ते भडळ पडत की भडळ पडणं इतकं महत्वाचं असतं की जे आपण खतं देतो, पाणी देतो, मुळे जे काय श्वासोच्छ्वास करतात त्याच्यामुळे जो गॅस तयार होतो मातीमध्ये, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन, तो गॅस बाहेर गेला. मुळांना गुदमरलं नाही पाहिजे. आणि आम्ही पाणी भरून भरून गुदमरतो म्हणून ती मुलं काळी पडली. ऐका पांढरा मूळ मला दाखवा. त्यामुळे या अवस्था आहे. ऊस हलका आहे, वजन नाही त्याला, ते घेऊच शकत नाही. कामच नाही. वर जिवंत मुळे राहिली ती कशाने जगली? ती पाणी जास्त असलं, त्याला एअर रूप म्हणतात. खाली बघा सगळं गेलं, कुजलंय साहेब बघा, कुजले का? हे पाणी कशाला बसवलं? किती तास चालवलं? जास्त वेळ चालवतो. जास्त वेळ चालू. काय काय नाही तरी सांगणार. ही पट्टी नाही, खड्डा आहे याच्यामध्ये, याच्यात पाणी साठतं या तुकड्यामध्ये आणि तर सगळं पाणी देताना आपल्या शेतामध्ये सरीमध्ये भडळ पडलं, फाटली पाहिजे माती, तोपर्यंत काही पीक वाढत नाही. काय नाही, मातीतला गॅस बाहेर गेला, नवीन पाणी भरलं, नवीन ऑक्सिजन भरला, नवीन हायड्रोजन भरला, एक नंबर तरारून पिकला. एवढं पत्ते. जे ड्रीप आहे, 4 लिटरचा समजा ड्रिपर असेल, बऱ्यापैकी लोक 4 लिटरचा ड्रिपर वापरतात, कारण तिची गरज नाही. आणि आपल्या या माती भारी आहे, त्याला काही 4 लिटरची गरज नाही. ही कंपनी सांगते म्हणून तुम्ही वापरता. कारण ड्रीप मधलं कुठलंही सूत्र पाळलं जात नाही. पहिल्या ड्रीप बसवताना आपल्याला वॉटर मीटर बसवलं पाहिजे. उसाला पहिल्या 3 महिन्यामध्ये फक्त 15,000 लिटर पाणी एकरी लागतं. दुसऱ्या 3 महिन्यामध्ये 20,000 लिटर लागतं. उन्हाळ्यामध्ये 30,000 लिटर पाणी लागतं एकरी. ड्रीप चालवताना ओलीला ओल भिडवायची असते, फक्त ओलीला ओल. हे कायमस्वरूपी वापसा कंडिशन म्हणजे 50% हवामान, 50% पाणी. मातीच्या कणामध्ये अशा 2 प्रकारच्या पोकळ्या असतात. 25% हवामान, 25% पाणी एका बाजूला असतं. 5% खनिज आणि सेंद्रिय पदार्थ एका बाजूला. हे जे 25% हवामान, 25% पाणी आहे, ही जर अवस्था ठेवली तर उसाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कुठल्याही पिकाला प्रॉब्लेम येतो. आमच्या भागामध्ये सांगलीमध्ये काही लोकांनी आली लावली आहे. तर तुम्ही डाळिंब करता बघा, तुमच्या डाळिंब आहे. डाळिंब हे मुळात किंवा पेरू हे मुळात खडकावरचं पीक, माळावरचं पीक. आम्ही त्याला शेतात आणलं, दोन्ही बाजूने त्याला लॅटर टाकल्या, 4 लिटरचे ड्रिपर टाकले, प्लस बेड केले आणि मधनं ट्रॅक्टर चालवले. कुठल्याही डाळिंबवाल्यानं मला सांगावं की त्याला व्हायब्रेटर लावलं, त्याने माती हलवली नाही केली. कुठल्याही द्राक्षवाल्याने त्याने व्हायब्रेटर लावला, त्या चिखलातनं फवारणी करायची राहतात, त्यामुळे तेली आला, निमॅटोड आला, सगळं आलं. उसामध्ये सुद्धा निमॅटोड आहे, उसामध्ये सुद्धा निमॅटोड आहे. पाण्याच्या पाळीतलं अंतर वाढवा. ड्रीप आहे ते ड्रीप अर्धा तास 1 तास एवढं चालतं बरोबर. कॅल्क्युलेशन करायच्या एकरामध्ये 7,000 लिटर पाणी. जर 2 तास केलं तर 28 दुनी 56,000 लिटर. 3 तास केल्यानंतर बोलायचं तुम्ही करोड नाही करोड एवढे पैसे. तुम्ही आपण एक पाण्याची बाटली 20 रुपयाला मिळते 1 लिटर, हे 20 रुपयाला घेतो. ह्या बाटलीची किंमत 5 पैसे मी केलं पाण्याची 1 लिटरला. 5 पैसे गुणिले 28,000 करा, 5 पैसे गुणिले 56,000 करा. बघा किती पैसे, एवढं पैशाचं पाणी देतात. 5 पैसे झाले तर पाण्यावर कंट्रोल करा. आता उसाचं उत्पन्न घ्यायचं, ह्या झाल्या बेसिक गोष्ट. म्हणून मी सांगितलं 2.5 तास लागणार आहे. चला ना समजा, हो काहीच अडचण नाही. तुमच्यासाठीच आजचा दिवस आहे पूर्ण. माझ्यासाठी नको, नाही, माझा दिवस तुमचं ऐकण्यासाठी. तुमचं ऐकण्यासाठी. सर हे डोस सांगितलं ना, हा डोस दिलेला तुम्ही सांगितलं ना कधी टाकायचा? लागणीचा डोस आहे, बेसल डोस. लागण करण्यापूर्वी शरीरामध्ये हा डोस टाकायचा. आला ह्याचे पुढचे डोस पाहिजे असेल, शेतामध्ये उभं राहायचं, पिकाचा फोटो काढायचा, सांगोले किंवा यांना फोटो पाठवायचा किंवा मला पाठवायचा. पीक बघितल्याशिवाय मी कुठलाही डोस देत नाही. माझं 30 वर्षामध्ये कुठलंही शेड्यूल नाही आहे. डॉक्टर तुमचं शेड्यूल आहे का पेशंटसाठी? आलं लक्षात? हे शेड्यूल सगळं वेगळं असतं, हे माझं तर नाही. आता उत्पन्न घेण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट, आपण जी आंतर मशागत करतो ती वेळेवर करणार. मी ते टायमिंग लिहून घ्या.
ऊस लावल्यानंतर एप्रिल लावलं किंवा रोपं लावल्यानंतर 55 ते 60 दिवसामध्ये कालावधी लक्षात घ्या. 55 ते कधी लावावं, 55 ते 60 दिवसामध्ये 2 बोट एवढी माती लागलीच पाहिजे. दुसरा डोस टाकतो. दुसरा डोस टाकताना अर्ध पोत युरिया, अर्ध पोत पोटॅश, 1 पोत सिलिका हायड्रोसिल एवढाच डोस टाकतो. अर्ध पोत युरिया किंवा समजा पहिला अमोनियम सल्फेट वापरल्यानंतर युरिया वापरा, तर पहिला युरिया वापरला तर नंतर अमोनियम सल्फेट वापरा. तर हे 55 ते 60 दिवस केल्या डोसपेक्षा हे दिवस मात्र हे करत नाही शेतकरी आणि हितच मार खातो. कारण जर समजा तिने 2 बोटाची माती जर समजा लावली हातकुडीने किंवा बैलाने किंवा ट्रॅक्टरनं, अशी कोप तयार होते त्या कोंबावरती. अशी कोप तयार झाली की हा मधला भाग मोकळा राहतो, ह्याच्यामध्ये हवा राहते आणि फुटवा यासाठी वरून सूर्यप्रकाशन हवा लागते. युरिया ही विकायला लागते. ही क्रिया आहे 55 ते 60 दिवसात. तर 55 ते 60 दिवसामध्ये करायचंच करायचं. दुसरी हलकी वर्णी करायची. जसे तुम्ही तुरीमध्ये किंवा कॉटन मध्ये जसा कुळव चालवतो ना, तसा तो वर्म आहे, तो वर्मा सगळा फोडायचा. हे कुठे करायचं? 70 ते 80 दिवसात. 70 ते 80 दिवसामध्ये या पिरियड मध्ये जर समजा तुम्ही 55 ते 60 दिवसामध्ये जर समजा माती लावली, पाऊस नसेल, स्थिती पावसाचा प्रॉब्लेम येईल, पण जेव्हा हे नसेल तुमच्याकडे काही लागणी काही सगळ्याच अडचणीच्या नाही, त्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जातात, त्यामुळे अडचण नाही. पण शक्यतो जेटा काढायचा. शक्यतो जेटा काढावा लागत नाही. जेटा का काढावा लागतो? एक 15 दिवस पाऊस चालू आहे, शेतात पाणी आहे, आत हवा नाही, 100 दिवस होते, सरसकट जेटा काढायचा. आणि जो शेतकरी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये लागण करून जर जेटा काढत असेल, चुकीचं आहे. आम्हाला मागच्या वर्षी जेटा काढायचं जास्त सांगितलं सर. जून मध्ये केली असेल तर जेटा काढावा लागतो. आपल्याकडे अडचणीची लागवडच फार कमी आहे. लागवडच कमी आहे. पूर्व हंगामी आणि हंगामीचीच लागवड. जेटा काढायची अवस्था जर असेल तर तो विचार करा. सरसकट काढायची गरज पडत. म्हणजे तुम्ही जेटा काढला आणि त्याला फुटवा आला, काय करणार तुम्ही? मॅनेज करावं लागतं. ते करण्यापेक्षा हे करा ना, पाऊस चालवायचं आहे, बैलाचं तुमच्याकडे बैल आहेत किंवा ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचा मधला फन काढा, उसाच्या बाजूने चालू झालं ना. तेच बरोबर 70 ते 80 दिवसांनी परत काय करायचं? कल्टी आहे ना, कल्टिवेटर किंवा जे फनपाळी म्हणतात ते चालवायचं. सगळा वरंबा फोडतो. हा वरंबा फोडल्यानंतर तेव्हा दुसरा परत युरियाचा आणि पोटॅशचा सिलिकाचा डोस द्यायचा झाला. त्यावेळी तुम्ही मायक्रोन डेट वापरा. नाही का मायक्रोन डेट? मायक्रो पॉवर नाव आले. मायक्रो पॉवर मायक्रो पॉवर म्हणून येतो. ती एक बॅग 10 किलोची का बरोबर 3.5 महिन्यामध्ये आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ऊसाची भरणी झाली. मी माझं रेकॉर्ड मोडलंय यावर्षी. माझं रेकॉर्ड होतं 82 दिवसाचं, ते 72 दिवसांनी मी ऊसाची भरणी केली. 1 मार्चची लागण आहे. आता 18 कांडीवर ऊस आहे. 1 मार्चची रोपं लावली होती. 1 मार्च बाळासाहेब पाटील म्हणून शिरोळ तालुक्यातील शिरटी गावात आहे. तर हे जे आहे भरणीचा कालावधी, हा भरणीचा कालावधी आपण म्हटला, पण अवस्था कशी असते बघा. जर समजा तुम्ही तुमच्या उसाला 3-3.5 महिने झाले, त्यातला जेटा कोंब आहे, त्या जेटा कोंबाला 10 पानं पाहिजे. अवस्था बघा ती काय. तर 10 पानं पाहिजे. जो फुटवा आहे त्या फुटव्याला 8 ते 9 पानं बिनधास्त भरणी. म्हणून जी हलकी भरणी आहे 70-80 दिवशी, ती जर फास्ट करायची असेल, ज्यावेळी तुम्ही आऊट काढता सगळा गॅस बाहेर येणार, फ्रेश हवा गेल्यानंतर फक्त ऊस बाहेर येतो. याचा अर्थ काय? पाण्याचा नंबर वाढत, लगेच पानं वाढत. 3.5 महिन्यामध्ये जर भरणी तुमची उसाची झाली, जी पुढची अवस्था त्या भरीवाढीची अवस्था, यामध्ये सगळं झोपून गेलेला असतो. मग मागे बघायची गरज. हे 3-3.5 महिन्यामध्ये जर एक सगळ्या क्रिया केल्या, आरामशीर तुम्हाला 70-80-90 टन उत्पन्न. लक्षात. आंतर मशागत कशी करायची? आंतर मशागतीमध्ये तणनाशकाचा एक अंतर्भाव असतो. लागण केल्यानंतर तुम्ही 3-4 दिवसांनी तणनाशक मारू शकता. 2 वेळा तणनाशक मारा, 3री वेळा
तिसरी वेळ भांगरणच करायची. तिसऱ्या वेळी तणनाशक जर मारलं तुम्ही सगळं केलेलं कारण त्याच्यामध्ये एक क्षार असतो. तणनाशक नाही मारलं. ही बाळ भरणी झाली, हलकी भरणी झाली, मोठी भरणी झाली. आलं लक्षात कशी करायची. त्यानंतर तणनाशक सांगितलं. आता त्या ऊसाची वाढ करताना पहिल्या आळवणी काय करायचं. पहिल्या आळवणी लागण केली, रोपं केली, पहिल्या आळवणी बिंदास पैकी ट्रायकोडर्माचं करायचं. दुसरं कशाचंही करायचं नाही. जैविक जर ट्रायकोडर्मा केला ती ज्या काय अपायकारक बुरशी आहेत इव्हन खोडकिडेचे जे आळ्या वेळेचे सगळं सुपरा साफ होतं. जे बाकीचे फायद्याचे जीवाणू जसे PHBI, KSBI असे बॅक्टेरिया नत्रशील करणारे पोटॅश मॉलिक्युल बॅक्टेरिया सगळे उद्भूत होते. तर पहिल्या आळवणी रोप लावल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी करायचं. पहिल्या दिवशी कधीही करायचं. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसात दुसरा आळवणी करायचं. त्यात एक मायक्रोशील हे 200 ग्रॅम लागतं. ते आहार आहे. एक अर्धा लिटर 12 एकसठ पण सिलिक आहे. आहार मध्ये सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत आणि 12 एकसठ मध्ये नत्र आणि स्फोरक आहे. ते ज्यावेळेला त्याची ज्या कांडीला मुळ्या म्हणजे रोपाला त्या रोपाची मुळी ती काम करत नाही त्याला दुसरी मुळी येते ती काम करायला लागते. आपण त्याला 4 बघत नसू. BVM नावाचं औषध सोडा. काय करायचं. कार्बो प्लस अर्धा लिटर ते घ्यायचं आणि BVM 1 लिटर म्हणजे KVK मध्ये ज्यामध्ये BVM मिळतं किंवा शासनामध्ये पण असेल किंवा तुमच्या विद्यापीठात असेल कॉलेजवर असेल. बिवेरिया वर्टिसिलम मॅटर ओमनी असू द्या नसू द्या मका लावा हे लावा. हे लावल्यानंतर तुम्ही करा मक्याचं म्हणजे खतात मिक्स केला तर ते काय सोडायला येत नव्हतं. त्याला खतात म्हणत तुला जसं फेकता येईल तसं फेक जागेवर. तुरीला पण करा. तुरीला पण काय करा. ट्रायकोडर्मा घ्या त्याच्याबरोबर कार्बो प्लस घ्या आळवणी करा पंपात. तर ट्रायकोडर्मा एकत्र नाही चालतो. काय होतं हे का चालत नाही ते सांग. ट्रायकोडर्मा हे सगळ्या बुरशीपेक्षा फास्ट वाढत. आता तुम्ही अगोदर ट्रायकोडर्मा मी सांगितलं नंतर तुम्हाला महिन्यात तुम्हाला दुसरा आळवणी BVMचं करायचं असं. त्यामुळे पिरियड गेला. तर तिसरं जे आळवणी करायचे ते तिसरं आळवणी करताना कार्बो प्लस त्याच्यामध्ये सिलिका घ्या मायक्रोसिल एक ग्रीनसील घेतलं तरी चालतंय किंवा मायक्रोसिल घेतलं तरी चालतं. त्याच्या जुडीला कुठलेही NP घेत नाही. 19-19 घ्या 12-61 घ्या 13-40-13 घ्या काही अडचण. पण कार्बन वापरा. मायक्रोसिल म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड त्यामुळे त्याचा चांगला उपयोग होतो. कमी लागतो 200. हे जर तिसऱ्या आळवणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खायला किंवा ह्युमिक चांगलं असेल ह्युमिक आहे ना वेदांचं ह्युमिक पण चांगलं. आणि जे ह्युमिक बनतं लिओनाइट नावाचे खनिज आहे त्या खनिजापासून बनतं. ते बाजारामध्ये जे ह्युमिक मध्ये 100% ह्युमिक आहे 100% पाण्यात विरघळणार आहे. लक्षात ठेवा काय सांगतो. कुठलंही ह्युमिक फक्त 12 ते 14% पेक्षा जास्त नसतं. 100% म्हणतात 80% म्हणजे ते पाण्यात विरघळणार अशी फवारणी काय करायचं. मी मागाशी सांगितलं की आपल्याला 3 कामं करायचे ऊसाचे उत्पन्न वाढीसाठी. पहिला आपण आंतरमशागत म्हणजे प्रत्येक फवारणी प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी 3 फवारणी झाल्या. फवारणी का करायची. कधी कधी सूर्यप्रकाश मिळतो नाही मिळत ऊन कडक पडतं थंडी पडते त्यामुळे पिकाची जी अन्न तयार करण्याची किंवा घेण्याची प्रक्रियेची थांबते त्याला रेडीमेड पडते. खोड जर समजा जाड झालं तर ते खोडकिडे लागत. त्यामुळं मायक्रोसिल 12-61 ही दुसरी फवारणी. तिसरी फवारणी आपल्याला दुसरी फवारणी परत 1 महिन्याने करायची. त्याच्यामध्ये 0-52-34 युरिया आणि परत लक्षात. तिसरी फवारणी त्याच्यामध्ये NPK घ्या किंवा वसंत ऊर्जा गरम वसंत ऊर्जा जास्त पान टाकतात. तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला सगळी कॅनॉपी तयार झालेली 9-10 पानं तयार होतात. आणि त्या कॅनॉपीमध्ये वसंत ऊर्जा प्लस आहार प्लस मायक्रोसिल किंवा एखादे NPK वापरलं तरी चालेल. अशा पद्धतीने तिसरी फवारणी करा. लक्षात. असा ऊस जर आपण तयार केला तर तो ऊस सहज ऊसाची प्रत्येक वाढ कशी झाली बघायला. पण शेतात नुसतं पाणी बघायला जायचं नाही. शेतात गेल्यानंतर 1-2-3 ठिकाणी मार्किंग करून ठेवायचं आणि त्याला पानं किती निघायचं आणि किती आठवडे झाले तेव्हा
किती आठवडे झाले. जर समजा 4 आठवडे झाले, आठवड्यात 4 आठवड्यात 4 पान निघायला पाहिजे, 16 आठवडे 16 आठवड्यात 16 पान निघायला पाहिजे. अशा पद्धतीने वाढ बघणे. ते ड्रोननं फवारणी करायची. तुमच्याकडे ड्रोन आहे म्हणून सांगितलं. ड्रोननं फवारणी करताना पहिलं काम, जे फवारणी कराल, आळवणी कराल, जे त्या ठिकाणी तुम्ही पाणी वापरता ते पाणी पहिलं जर पीएच मेंटेन करा. कुठले तुम्ही पंपानं करा का पाठीवरच्या, तर ड्रोननं करा. पहिलं पाण्याचा पीएच मेंटेन करा. पीएच मेंटेन करण्यासाठी जो पाठीवरचा पंप आहे 15 लिटरचा किंवा 20 लिटरचा, त्याला अर्धा लिंबू पिळायचं. किंवा 200 लिटरचा बॅरल आहे ट्रॅक्टरनं करत असाल त्याला 4 लिंबू पिळायचे. तर सायट्रिक ऍसिड आपलं काय न्यूट्रिशन नावाने येतं. ते पीएच मेंटेन एवढं वापरले काम झालं. तर ड्रोन न करताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपलं पाणी क्षार आहे. ड्रोन मध्ये 100 मायक्रॉनचा थेंब तयार होतो, ड्रॉप तयार होतो. आणि तो ड्रॉप जर समजा क्षार असेल तर ड्रॉप आत अडवला जातो. त्यामुळं पाण्यात 10 लिटरचं पाणी, त्या 10 लिटरच्या पाण्यामध्ये अर्धे लिंबू पिळा किंवा एक न्यूट्रिशन वापरा. लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं प्रमाण माझ्या माहिती किती आहे 0.5 एक 5 ते 7 ml टाका फक्त त्याच्यात 10 लिटर. 10 लिटर. ड्रोन मध्ये 3 पेक्षा जास्त औषध नसेल. कशासाठी औषध मारता हे पहिलं पाहिजे. पांढरी माशी झाली म्हणून किंवा कुठली कीड आहे म्हणून किंवा कुठला रोग आहे का नाही, कुठली कीड नाही, रोग नाही, जनरल घेताय न्यूट्रिशन घ्या. न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य घ्या. कुठलेही NPK आणि आर झालं काम. वसंत 3 औषध झाले. 19 घेतलं किंवा 05234 घेतलं, आर घेतलं, त्यावर वसंत ऊर्जा. वसंत ऊर्जा घेताना 1 लिटर नाही घ्यायचं, 750 ml घ्यायचं. अर्धा किलो 1/2 लिटर आपल्याला हे आहार घ्यायचं. आणि 750 ग्रॅम आपल्याला 05234 किंवा 19 घ्यायचं. त्याच्या जोडीला फक्त 50 ग्रॅम युरिया घ्यायचा. फक्त 50 ग्रॅम किलोभर युरिया घ्यायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही न्यूट्रिशनची पांढरी माशी आहे तर पांढऱ्या माशी जर समजा तुम्हाला हे करायचं, पांढरी माशी पानाच्या खाली आहे. उसात जर आपला शक्य होत असेल तर आपण नीम ऑइलचा वापर, नीम ऑइल आणि मायक्रोसिल या दोघांचा जर वापर केला पांढरी माशी अजिबात राहत. आणि पानाच्या खाली वाड्यावर औषध पडलं पाहिजे. वरनं जर तुम्ही औषध मारणार असाल ड्रोन तर त्याला BVM घ्या. त्या BVM मध्ये हे मायक्रोसिल जर समजा 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम जर वापरलं एकरासाठी तर तुम्हाला चांगला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी पहिलीला सुद्धा देणं जातं. अशा पद्धतीने तुम्ही 3 फवारण्या ड्रोन नसेल किंवा पंप नसेल. आत्ता ज्यांचा ऊस उभा आहे, ऊस वाढलेला नाही, डोस टाकायचा असेल किंवा ड्रिप न सोडायचा असेल, आत्ताचा डोस काय असावा तुम्हाला? ज्यांचा ऊस डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जाणार 3-4 महिने जाणार, तर त्यासाठी जर डोस वापरायचा असेल तर अर्धा पोतं अमोनियम सल्फेट, अर्धा पोतं पोटॅश, एक ॲग्रोसिल पावडर स्वरूपातलं, त्याच्या जोडीला अर्धा पोतं मॅग्नेशियम सल्फेट आणि 5 किलो फेरस सल्फेट असा डोस तुम्ही द्या. मोकळा टाका किंवा ड्रिपने. हे जर तुम्ही दिलं तर निश्चितपणे तुमच्या ऊसाचं उत्पन्न किती वाढतं तुम्ही अर्धा पोतं अमोनियम सल्फेट, युरिया नाही सांगितलं, अमोनियम सल्फेट सांगितलं. त्याच्यानंतर अर्धा पोतं पांढरं पोटॅश, लाल पोटॅश किंवा काळं पोटॅश नाही, पांढरं पोटॅश. मॅग्नेशियम सल्फेट शक्यतो वेदांचा वापरा करून तिचं 101% ते पाण्यामध्ये मिक्स होतं. मॅग्नेशियम सल्फेट अर्धा पोतं म्हणजे 12 किलो. त्यानंतर फेरस सल्फेट 5 किलो आणि ॲग्रोसिल सिलिका पावडर जर उपलब्ध करून घ्या. कवडे साहेबांना सांगा. एक पोतं ते टाका. आता हा डोस दिल्यावर काय काय जे आता तुमची दशी पडायला सुरुवात झाली असेल किंवा मुळ्या कुजल्या असतील किंवा हे सगळे याच्यात आहे. अमोनियम सल्फेट मध्ये सल्फर असल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम येतो. कशा बगला फोडायच्या, कसा डोस दिला पाहिजे, अशा पद्धतीने आपण खोड्यामध्ये सविस्तर तेव्हा बोलू. एकदम डोस देण्यात काय अर्थ नाहीये. उगाच लागण्यासाठी मला येते म्हणून सगळं सांगण्यात. पण काही काही लोक झोपायला लागले ते त्यांना जीवन आल्यामुळं घरनं जीवन आल्या. तो तुम्हाला सोडलं असेल घरचं, त्याला नाही सोडलं ना. तर मी इथं थांबणार आहे. कोणाचे काही प्रश्न असतील विचारू शकता. मला माझा
हं? 8 सांगितलं. 8 सांगू मागात पडेल. मागायचं नका सांगू. फोन करताना कुठल्या पानपट्टीवरनं, कुठल्या धाब्यावरनं, कुठल्या दुकानातनं करायचा नाही. फोन करताना जिथं ज्या शेतामध्ये ज्या पिकाचा कुठलं पीक असू दे, तिथनं मला फोन कर. तर मला एक खोड आहे. ते पानं बघ, ते ऊस उपट. आता बघितलं ऊस उपायला लागला, ऊस खडाखडा करणार आहे का, दुकानात बसल्या. नवीन नंबर देऊ का जुना नंबर देऊ? दोन्ही द्या दोन्ही द्या दोन्ही द्या. घ्या. 73 50 93 29 57. 73 50 93 29 57. हा नवीन नंबर आहे. जुना नंबर पाहिजे तर जुना. दोन्ही पण व्हॉट्सअपला काय अडचण नाही, दुसरा पण घ्या. कधी कधी तो लागत नाही म्हणून. 90 21 73 77 71. 90 21 73 77 71. ठीक आहे. फक्त गावाचं नाव सांगून झालं. सगळ्यांचे नंबर माझ्याकडे दिला कोणी तर बऱ्याच गोष्टी आणखी सांगण्याचा मी थोडक्यामध्ये आपला विषय ओपन करून दिलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे खर्चाचं काय सांगितलेलं नाही. खर्च फक्त यात विश्वास केला ठेवला म्हणजे काय माणूस आहे अर्ध पोतं युरिया सांगितलं, काय माणूस आहे अर्ध पोतं पडत टाकून बघा किती पैसे खर्च झाले. डोस किती लेट लेट तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपये जे तुम्ही 4-5 हजार रुपये आलं. अशा पद्धतीने तुम्ही लाईफ पण गेली. बरोबर आम्ही जर थांबतो, आपले काही प्रश्न विचारा परत एकदा सही जे पाहिजे. माझी एक इच्छा आहे, आपला जो शेतकरी गट आहे या गटाची शिकारी सुधारा आणि लोकांना इथं बोलवा. दुसऱ्या भागातली लोक इथं आली पाहिजे तुम्ही बघायला. अशा पद्धतीने करा. डॉक्टर साहेब आपण बाहेर नाही जायचं, आपल्याकडे लोकांनी अशा पद्धतीने तुम्ही करा. आपली सगळी मदत करायची तयारी आहे. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.